नको समजू स्वतःला साधी सुधी, कमजोर आणि अबला नारी, कारण तुझ्यातच आहे शक्ती भारी. एक स्त्री ही वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असते. कधी कन्या, कधी माता, तर कधी गरज पडेल तर आदिशक्ती. मी पूनम जवाहरकर, जस्ट टॉक चर्चा आणि सहज गप्पा या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेट देणार आहोत एक सक्सेसफुल महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्नेहल पालंडे मॅडम यांना. स्नेहल पालंडेंचं पूर्ण नाव स्नेहल राजेश पालंडे, स्पेशलाइज्ड इंटू MS ऑब्स्टेरिशियन अँड कॉस्मेटिक गायनेकोलॉजी. स्वागत करते. थँक्स मॅडम आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. सर्वप्रथम मी लोकसेवा चॅनलचे आभार मानते, त्यांनी मला ही आज संधी दिली. माझं शिक्षण आणि जन्म सर्व मुंबईत झालेलं आहे आणि मी माझं स्पेशलायझेशन मुंबईमधूनच MS गायनेकोलॉजीमध्ये केलेलं आहे आणि माझं स्पेशल इंटरेस्ट आहे कॉस्मेटिक गायनेकोलॉजी. तर आज ह्या व्यासपीठाचं किंवा ह्या संधीचा मी एक उपयोग करून घेऊ इच्छिते की मला थोडंफार कॉस्मेटिक गायनेकोलॉजीबद्दल बोलायचं आहे, कारण आज समाज त्या बाबतीत बोलण्यासाठी फार संकोच करतो, विशेषतः स्त्रियासुद्धा इव्हन. तर इन शॉर्ट बोलायचं म्हटलं कॉस्मेटिक गायनेकोलॉजी, लोकांना कॉस्मेटिक म्हणजे फक्त चेहऱ्याचं सौंदर्य या बाबतीतच माहिती आहे, पण कॉस्मेटिक गायनेकोलॉजी म्हणजे स्त्रीचं जे इंटिमेट पार्ट्स आहेत आपले, त्याचं सौंदर्य आणि त्याचं आपण हेल्थ म्हणू शकतो. आणि प्लस हॅपी इंटिमेसी लाईफ. तर लोकांनी पुढे यावं, स्त्रियांनी पुढे व्हावं आणि त्यांचे प्रॉब्लेम्स आमच्याबरोबर डिस्कस करावे अँड देर इज डेफिनेटली अ गुड ट्रीटमेंट फॉर द सेम. तर आज काळाची गरज आहे, प्रत्येकाने बोल्डपणे बोललं पाहिजे, कारण भरपूर असे रिलेशन्स आहेत की ज्या त्या गोष्टीमुळे दुरावा निर्माण होतो कपल्समध्ये. तर आज काळाची गरज आहे. सर्व स्त्रियांना मी आवाहन करते की त्यांनी त्या गोष्टीला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यावं. थँक्यू. स्ट्रीम्स असतात, म्हणजे आपल्या या डॉक्टर या क्षेत्रामध्ये बऱ्याच स्ट्रीम्स असतात. कोणी डर्मेटोलॉजिस्ट होते, बरेच वेगवेगळे स्पेशलायझेशन आहेत. तर तुम्ही गायनेकोलॉजिस्ट का स्ट्रीम म्हणजे निवडलीत, त्याच्या मागे काही स्पेसिफिक कारण? बिंग अ फिमेल, लाईक मी स्त्री आहे आणि त्याच्यामुळे मला स्त्रियांबद्दलचे प्रॉब्लेम्स हे फार जवळून जाणायचे होते. आणि लाईक आपण असं म्हणतो की जेव्हा स्त्री डॉक्टर होते तेव्हा तिच्याकडे जरी तिने गायनेकोलॉजी नसेल केलं तरी पण तिच्याकडे पेशंट स्त्रिया त्याचसाठी येतात. तर मी असा विचार केला की का त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन नको, आणि मला माझा वैयक्तिक इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच, म्हणून माझं ते एक ध्येय होतं, ड्रीम होतं आणि ते मी पूर्ण केलं. थँक्यू मॅडम, ऐकून फार आनंद वाटला. एक गायनेकोलॉजिस्ट आणि एक सक्सेसफुल वुमन हा जो तुमचा प्रवास आहे तो कशा प्रकारे, आणि जे तुमचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर तुम्ही कशा प्रकारे मात केली? अगदी स्पष्ट म्हणायचं सांगितलं झालं तर एखादी आपण ज्या सक्सेसफुल व्यक्ती बघतो तर तिच्या मागे, त्या भूमिकेच्या मागे एक खडतर प्रवास असतो. तर प्रत्येक व्यक्तीच्या मागे, प्रत्येक सक्सेसच्या मागे, इन शॉर्ट मी एवढंच म्हणू शकते, देर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. इट्स अ प्रोसेस. जेव्हा तुम्ही मोठे होता की तेव्हा तुमच्या पुढे वेगवेगळे आव्हानं असतात, ऑड्स अँड डिस्क्रिमिनेशन यू कॅन से, की ते तुम्हाला फेस करावे लागतात, अप्स अँड डाऊन्स. तर मी एकच सांगू शकते प्रत्येक प्रेक्षकाला की जे तुमचे स्वप्न आहेत त्यांचा तुम्ही पाठलाग करा, ते तुम्हाला नक्की मिळेल. खूप छान. आणि महिलांसाठी हा एक खूप छान संदेश होता. प्रयत्न करत राहा, यश हे नक्कीच मिळणार आहे. आणि माझ्या मते तरी प्रत्येक स्त्रीने हे लक्षात ठेवलं पाहिजे. पूर्वीच्या काळी जे डिलिव्हरीज आहेत त्या 100% नॅचरल व्हायच्या आणि नॉर्मल व्हायच्या, पण कालांतराने सिझेरियन हा प्रकार आला. आणि आता तर अशी सिच्युएशन आहे की जेव्हा कळतं एका स्त्रीला की मी कन्झीव्ह केलं आहे किंवा मी प्रेग्नंट आहे, तर डे 1 पासून तिची ट्रीटमेंटही स्टार्ट होते. म्हणजे इतके कॉम्प्लिकेशन्स यायला लागलेत. तर ही सिच्युएशन बदलली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली प्रश्न तुझा असा आहे का सिझेरियनचं प्रमाण का वाढत चाललं आहे? हो हो. तर ॲक्च्युली आता लाईफस्टाईल जी आपण 50 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी जरी तुम्ही पाहिलं तेव्हाची लाईफस्टाईल वेगळी होती, आताची लाईफस्टाईल वेगळी आहे. फर्स्ट थिंग, लोकांचं स्मोकिंग, ड्रिंकिंग, पुन्हा ज्यांचं ते जेवण, खाणं पिणं वगैरे जंक फूडकडे जास्त त्यांचं आकर्षण आहे, हे कारण असू शकतं. किंवा लेट मॅरेजेस, त्याच्यामुळे जी काही प्रेग्नन्सी असते
ती विथ ट्रीटमेंट मॅक्झिमम वेळेला होते. आणि अशा वेळेला प्रत्येक पेशंटला असं वाटतं की त्या स्त्रीला असं वाटतं की माझी ही प्रेग्नन्सी प्रेशियस आहे, की मला जी नॉर्मल डिलिव्हरीची जी काही रिस्क आहे ती मला घ्यायची नाही आहे. त्याच्यामुळे ते स्वतःहूनच त्यांचा कॉल असतो, पेशंट कॉल काही वेळेला असतो की आम्हाला सिझेरियन करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जो आपण पेन थ्रेशोल्ड म्हणतो, की कोणत्याही वेदना सहन करण्याची सहनशक्ती ती कुठेतरी कमी झालेली आहे. थर्ड पॉईंट आय कॅन से की फिमेल्स आर वर्किंग वुमेन्स, की त्यांना त्याच्यावरती कंट्रोल करायचं डिलिव्हरी प्रोसेसवरती किंवा डेट, की माझी ही ड्यू डेट आहे की मला ह्या दिवशी डिलिव्हरी करायची आहे आणि ह्या दिवशी मला रिझ्यूम करायचं आहे, हे कारणं असू शकतं. आणखीन एक की जे काही प्रेग्नन्सी इंड्यूस कॉम्प्लिकेशन्स आहेत, लाईक की प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन, डायबेटीज, परत थायरॉईड वगैरे, हे प्रकार वाढत चाललेले आहेत, ह्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर अशा वेळेला डॉक्टरकडे एकच पर्याय राहतो की तिला लवकरात लवकर तिचं सिझरियन करून डिलिव्हरी करून तिला त्यातून मोकळं करावं आणि शी शुड बी इन अ सेफ एन्व्हायरमेंट. आणि कधी कधी बाळासाठी केलं जातं. तर असं काही नाही की केवळ डॉक्टरांच्या मर्जीने सिझरियनचं प्रमाण वाढलं आहे. हा लोकांमध्ये एक गैरसमज आहे की अगदी स्पष्ट बोलायचं आहे की डॉक्टर पैसे घेण्यासाठी किंवा जास्त पैसे कमवण्यासाठी सिझरियन करतात. तर हा फार गोड गैरसमज आहे. तर सर्वांना मी आवाहन करते ती डोक्यातून काढून टाका की आता परिस्थिती बदललेली आहे, त्याच्यामुळे सिझरियनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मॅडम, डॉक्टरांना जे सिझेरियनसाठी जबाबदार मानलं जातं ते खरंच चुकीचं आहे आणि ही विचारसरणी आपण बदलली पाहिजे. कारण आताची सिच्युएशन जी बदलली आहे, कुटुंब नियोजन पद्धती बदलली आहेत. प्रत्येकाला आपलं जे जन्माला येणारं बाळ आहे ते सुखरूप जन्माला यावं अशी इच्छा असते. म्हणून कदाचित सिझेरियनचा हा प्रकार वाढला असावा, किंवा जिथे कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि जेव्हा डॉक्टरांना इंडिकेशन्स मिळतात की इथे सिझेरियन करणं गरजेचं आहे, तेव्हाच डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात की सिझेरियन करा. याच्या व्यतिरिक्त डॉक्टर कधीही आपल्याला उगीच सिझेरियन करा सजेस्ट करत नाहीत. नॉर्मल सर्वेनुसार म्हणजे आमच्या सर्वेनुसार 100 मुलांपैकी 2 ते 3 बाळ हे व्यंग आढळतात. त्याच्यामध्ये काही कारण असेल का? मूल सुदृढ असणं किंवा त्याच्यामध्ये व्यंग नसणं हे एकंदरीत अवलंबून असतं स्त्री बीजावरती आणि पुरुष बीजावरती. आणि ते बीजाची जी क्वालिटी आपण म्हणू शकतो ती ऑल डिपेंड ऑन की ते जे कपल्स आहेत त्यांचं लाईफस्टाईल कसं आहे, त्यांचे एज काय आहे, ह्या सर्व गोष्टीवरती अवलंबून असतं. आजच्या काळामध्ये मुलामुलींचं शिक्षणामुळे लग्नाचं वय जे आहे, वयोमर्यादा ती वाढत चाललेली आहे, हे कारण असू शकतं. प्लस जे आजकालची पिढी आहे ती वेगवेगळ्या व्यसनाला अधीन झालेली आहे, स्मोकिंग, ड्रिंकिंग, ह्याच्यामुळे हे कारण असू शकतं. आणि महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे की आपल्या भारतातच मी म्हणू शकते की जी प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग हा प्रकार अजूनपर्यंत तेवढा डेव्हलप झालेला नाही आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जर अब्रॉडला बघितलं, बाहेरगावी बघितलं, तर कपल्स प्लॅन करतात की मला आता प्रेग्नेंट व्हायचं आहे आणि ते त्यानंतर डॉक्टरकडे जातात आणि मग डॉक्टर त्यांना प्रिस्क्राईब करतो की हे मेडिसिन्स तुम्ही घ्या किंवा हे तुम्ही लाईफस्टाईल हे करा, प्लॅन करा आणि देन यू कॅन प्लॅन प्रेग्नन्सी. आपल्याकडच्या प्रेग्नन्सी 90% आर ॲक्सिडेंटल. जेव्हा फिमेल्स प्रेग्नेंट होतात तेव्हा त्यांना कळतं दे आर प्रेग्नेंट. सरप्राईज. येस. तर मी स्त्रियांना आवाहन करेल की जेव्हा ते प्लॅन करतील प्रेग्नन्सी त्याने जरूर डॉक्टरकडे आधी जावं. कारण की हा प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही पेशंटला संपूर्ण शरीराची काळजी कशी घ्यायची, स्ट्रेस फ्री लाईफ कसं असावं, तुमचं खाणं पिणं कसं असावं, ह्या सर्व गोष्टीची आम्ही पूर्वकल्पना देतो. प्लस त्यांच्या आम्ही प्रिस्क्रिप्शनमध्ये फॉलिक ॲसिड हे ॲड करतो. ह्याच्यामुळे जी काय प्रेग्नेन्सी राहते ती हेल्दी राहते. ओके, थँक्यू मॅडम. आणि ह्याच्या संदर्भातच म्हणजे अशा काही टेस्टच आहेत का हे एका स्त्रीने करणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे येणारं बाळ हे व्यवस्थित जन्माला येईल, व्यंग हा प्रकार आपल्याला टाळता येईल? अशा काही ट्रीटमेंट्स आहेत का? जसं मी म्हणाले की प्रेग्नंट राहण्यापूर्वीच प्रत्येक स्त्रीनी त्यांचं लाईफस्टाईल चेंज करावं, त्यांचं खाणं पिणं, सकस आहार घ्यावा आणि प्रेग्नंट राहिल्यानंतर त्यांनी प्रॉपर गायनेकची कन्सल्ट करावं. आणि आम्ही त्याप्रमाणे काही टेस्ट वगैरे ॲडवाईज करतो. जसं सोनोग्राफी पहिली येते की फर्स्ट लेवल एनोमली स्कॅन ही 11 ते 14 आठवड्यापर्यंत केली जाते. त्याच्यामध्ये आम्ही नकल ट्रान्सलेन्सी चेक करतो
आणि त्याचबरोबर काही ब्लड टेस्ट असतात की मातेचं रक्त घेऊन त्याच्यामध्ये मुलामध्ये काही व्यंग आहे का हे बघितलं जातं. तर जेव्हा आपण एंटी स्कॅन करतो 12व्या आठवड्यामध्ये त्याच वेळेला रक्ताचा तपास केला जातो, त्याला ड्युअल मार्कर टेस्ट म्हणतो. नंतर सेकंड लेवल एनॉमली ही अराउंड 18 वीक्स टू 22 वीक्समध्ये केली जाते आणि त्याच्यानंतर आपण ट्रिपल मार्कर और क्वाड्रिपल मार्कर पेशंटला ॲडवाईज करतो. जर हे रिपोर्ट्स काही अबनॉर्मल आले किंवा जर त्याच्यामध्ये आम्हाला वाटलं की बाळ म्हणजे त्याच्यामध्ये काही व्यंग असण्याची शक्यता आहे, मग आपण नॉन इन्व्हॅसिव्ह, हे सगळे नॉन इन्व्हॅसिव्ह टेस्ट आहेत. नंतर आपल्याला इन्व्हॅसिव्ह टेस्टचा विचार करावा लागतो. लाईक ॲम्नोसेंटोसिस झालं, कोरियनिक विलस बायोप्सी झाली, ह्याच्यामध्ये गर्भजल काढून किंवा आपण प्लासेंटा त्याची बायोप्सी घेऊन त्याच्यामध्ये आपण निदान करतो की बाळ ते कसं आहे, त्याच्यामध्ये व्यंगत्व आहे का. तर जर सपोज काय आलं तर आम्ही मग रुग्णाला ते गर्भपात करण्याचा सल्ला देतो. पण नको होण्यासाठी आपण म्हणजे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. करेक्ट मॅडम. प्रत्येक स्त्रीने जेव्हा तिला कळतं की आपण प्रेग्नंट आहोत, तेव्हा तिने आपलं इवन दो आहार म्हणा किंवा आपलं जे डेली रुटीन आहे ते तिने चेंज केलं पाहिजे आपल्या बाळाच्या दृष्टीने आणि आपल्या स्वतःच्या फिजिकल मेंटेनच्या दृष्टीने. आणि मॅडम जे तुम्ही आता टेस्ट म्हणालात त्या प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचंच आहे की ॲज अ म्हणजे प्रत्येक स्पेसिफिक केस डिपेंड्स ऑन द केस टू केस? पूर्वीच्या काळी म्हणजे इव्हन 5 वर्षापूर्वी सुद्धा ह्या टेस्टला एवढं विशेष महत्त्व दिलं जायचं नाही. इट वॉज नॉट कंपल्सरी. आणि आता आम्ही प्रत्येक पेशंटला कंपल्सरी सांगतो कराच तुम्ही, कारण की ते जसं तुम्ही म्हणाला त्याचं प्रमाण वाढत चाललं आहे हे आम्हालाही आढळून येतं. म्हणून आम्ही प्रत्येक रुग्णाला कंपल्सरी सांगतो हे करून घ्या. आणि आता ॲटलिस्ट समाजाकडनं त्याच्यासाठी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. तर प्रत्येक स्त्रीला मी सांगेन की ह्यासाठी तुम्ही नक्कीच म्हणजे म्हणतात ना किती मुलं आहेत त्यापेक्षा तुमचं मूल किती सुदृढ आहे किंवा किती ते नॉर्मल आहे हे जास्त मॅटर करतं. तर डेफिनेटली प्रत्येकाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व टेस्ट करून घ्याव्याच. थँक्यू. शुअर मॅडम, थँक्यू सो मच. आणि मलाही याच्यावरती बोलावंसं वाटतं की या ज्या टेस्ट आहेत ज्या स्त्रीने करणं खूप गरजेचं आहे स्वतःच्या आणि बाळाच्या दृष्टीने. तर या ज्या टेस्ट करण्यासाठी मॅडम फॉर एक्झाम्पल एखादी स्त्री जी कमावती आहे ती मे बी ह्या सगळ्या टेस्ट स्वतः जाऊन डिसिजन घेऊ शकते. बट कधी काही होतं की एखादी स्त्री जी आपल्या पतीवर डिपेंड आहे, जी घरामध्ये अर्निंग करत नाही आहे पण जी आपल्या पतीवर डिपेंड आहे कोणत्याही डिसिजनसाठी, ती आपल्या सासूवरती किंवा आपल्या सासऱ्यांवरती डिपेंड आहे कोणताही डिसिजन घेण्यासाठी. तर अशा चाचण्या करण्यासाठी मॅडम तिला परमिशनची गरज असते. तर ही जी डिपेंडन्सी आहे ती थोडीशी म्हणजे एक सक्षम महिला म्हणून कशा प्रकारे ती हँडल करू शकते याच्याबद्दल थोडंसं तुमचं मत? आता आजच्या काळानुसार जे आपलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग हे वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे फॅमिलीमध्ये फक्त हजबंडच कमवतो अशी परिस्थिती राहिली नाही आहे. आय थिंक 80% फिमेल्स आर अर्निंग. तरीसुद्धा जर मागचा जो फॅमिलीमधला गोतावळा आहे त्याच्यामध्ये तेवढीही इन्कम आपली कमी पडते. त्यामुळे स्त्रिया ह्या गोष्टीला थोडंसं कमी प्राधान्य देतात, कारण की जी एक उदासीनता आहे आरोग्याविषयीच आणि स्त्रियांमध्ये तर जास्तच, त्याच्यामुळे स्त्रिया हे युजली अवॉइड करतात. तर मी हे सांगू इच्छिते की तुमची जी विजिट्स आहेत डॉक्टर्सकडे, जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट होता, जेव्हा गायनेकॉलॉजिस्टकडे जाता, तेव्हा ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सना इन्व्हॉल्व करत जा. जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुमच्या नवऱ्याला घेऊन येत जा, तुमच्या सासूला घेऊन येत जा, जेणेकरून डॉक्टर जेव्हा तुम्हाला कन्व्हिन्स करतील तेव्हा फॅमिलीसुद्धा कन्व्हिन्स होईल आणि डेफिनेटली ती लोक तुम्हाला सपोर्ट करतील. थँक्स मॅडम. करेक्ट आहे, कारण आपली फॅमिलीज प्लॅनिंग जर आपण करतोय तर फॅमिली आपली सोबत असणं हे खूप गरजेचं आहे. मॅडम धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार. जस्ट टॉक चर्चा आणि सहज गप्पा या कार्यक्रमात तुम्ही सहभाग घेतला त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन सत्रात नवीन पाहुण्यासोबत एक वेगळ्या विषयावर चर्चा आणि सहज गप्पा जस्ट टॉक या कार्यक्रमात. साठी सबस्क्राईब करा लोकसेवा या बातमीपत्राला. थँक्यू.